हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ओली कर्दी मसाला. यासाठी मी बाजारातून मस्त अर्धा किलो ओली कर्दी आणली आणि ती अशा प्रकारे छान साफ करून घेतली. कर्दी साफ करत असताना फक्त डोकं, शेपटी आणि कर्दीचे पाय काढून घेतले तरी चालतं. किंवा तुम्हाला हवं असल्यास कर्दीचे डोके आणि पाय काढलात की बाकीचं आवरणसुद्धा लगेच निघतं. तुम्ही अशीसुद्धा कर्दी साफ करू शकता. कर्दीला कोळंबीसारखा काळा धागा नसतो, त्यामुळे धागा साफ करण्याचं टेन्शन नाही. कर्दी फार नाजूक असते, म्हणूनच ती काळजीपूर्वक साफ करायची, नाहीतर तुटण्याची शक्यता असते. हे बघा, असं डोकं आणि शेपूट काढून घेतलं की मग बाकी आवरण अलगद निघून येतं. काही लोक याची साल पातळ असल्याकारणाने फक्त डोक्याचा भाग काढून ती कर्दी बनवतात. तशी कर्दीसुद्धा छान लागते. हे अशा प्रकारे एक एक करून संपूर्ण कर्दी मी साफ करून घेतली आहे. आता साफ केलेली ही कर्दी छान 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतलेली कर्दी मी छान वरच्यावर वेगळी काढून घेतली, म्हणजे खाली तळाला रेती असेल तर ती तळाशीच राहील. आता ही कर्दी 2 पाण्यात छान धुवून झाल्यानंतर शेवटच्या पाण्यात मी ही कर्दी धुत आहे. आणि मग एका जाळीवर छान हे पाणी निथळण्यासाठी कर्दी ठेवली आहे. पाणी निथळून गेल्यानंतर आता ही कर्दी पुन्हा बाउलमध्ये घेतली आणि त्यात अर्धा ते पाऊण चमचे मीठ घातलं, पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर टाकून हातानेच मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने मी ही कर्दी आता मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवली आहे. तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊयात. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतले. एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 डहाळी कढीपत्ता घेतलाय. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात. मी स्टीलची कढई गॅसवर ठेवली आणि त्यात 2 चमचे तेल घातलं. तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यात आपण चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकून छान फ्राय करून घेतला आहे. आता आपण घेतलेल्या लसूण पाकळ्या, आलं आणि 1 हिरवी मिरची छान ठेचून घ्यायची आहे. आलं आणि लसूण छान ठेचून अतिशय बारीक अशी पेस्ट झाली की मग त्यात लगेच हिरवी मिरची टाकून तीसुद्धा ठेचून घ्यायची आहे. आता छान फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. या पेस्टमुळे आपल्या रेसिपीला छान चव येईल. आता ठेचून झालेले हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने खरडून काढून घ्यायचं आहे आणि ते फ्राय झालेल्या कांद्यामध्ये टाकायचं आहे. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिश्रण छान फ्राय झालं, कांद्याला थोडा लालसर रंग आला की लगेचच त्यामध्ये चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान खालीवर करून घ्यायचा आहे. टोमॅटो चटकन शिजावा म्हणून आपण अर्धा चमचा मीठ घालून संपूर्ण जिन्नस पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहेत.
सर्व जिन्नस छान मिक्स करून झाले की मग झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचे आहेत. साधारण 5 मिनिटांनी झाकण उघडून मिश्रण थोडं हलवून मग त्यात पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट पावडर घालून हे मिश्रण छान खालीवर करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व जिन्नस एकमेकांमध्ये छान मिसळले जातील. आता रंग येण्यासाठी पाव चमचा काश्मीरी लाल पावडर टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाला छान बनून तयार आहे. आता ह्या स्टेजला आपण मॅरिनेट केलेली ओली कर्दी यामध्ये ॲड करायची आहे. मिक्स करताना ही कर्दी अगदी हलक्या हाताने मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. सोबतच यात मी 3 कोकमाचे तुकडे ॲड करत आहे. आणि मग सगळं मिश्रण हे छान खालीवर करून झाकण लावून साधारण 10 मिनिटे मस्त शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनी आपला कर्दी मसाला हा बनून तयार आहे. आता 10 मिनिटांनी तुम्ही छान बघू शकता मस्त कर्दीला उकळी आलेली आहे. आता थोडंसं खालीवर करून पुन्हा 1 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि मग झाकण खोलून कोथिंबीरने मस्त गार्निश करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती भन्नाट असा रंग आला आहे ह्या कर्दी मसाल्याला. टेक्स्चरसुद्धा एकच नंबर दिसतंय. नक्कीच चवीला सुद्धा छान असणार. तर फ्रेंड्स, तयार आहे आपला कर्दी मसाला. हे तुम्ही तांदळाच्या गरमागरम भाकरी सोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. अगदीच गरमागरम वरण भातासोबत सुद्धा खायला ह्याची चव खूपच छान लागते. सुक्या कर्दीपेक्षा ओली कर्दी अर्थातच चवीला फार टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.